संपूर्ण आंबेडकर समाजाला क्रांतिकारी जय भीम. काय दयनीय अवस्था करून ठेवली नांदेड जिल्ह्यामधला सचिन सोनकांबळे. अहो, गरीब परिस्थितीमधला मुलगा स्वतःचं पोट भरण्यासाठी पुण्यामध्ये गेलाय. गेले 5-6 वर्षापासून पुण्यामध्ये बॅचलर पोरामध्ये राहतो तो मुलगा. स्वतः ड्रायव्हिंग करतो, गाडी चालवतो, बस चालवतो लक्ष्मी ट्रॅव्हल्स मध्ये. त्या मुलाला फक्त फिट येतोय हो, हा त्याच्या मालकाला माहित होतं. 28 तारखेला पुणे टू जयपूर गाडी चालवत होता. त्यांनी सांगितलं, मालक माझी तब्येत व्यवस्थित नाहीये, मी गाडी घेऊन जाऊ शकत नाही. तरी मालक बोलले काही हरकत नाही, तुम्ही गाडी घेऊन जा, आपण काय असेल ते बघून घेऊ. पोरगा जसा तसा गाडी पुण्याहून घेऊन चालला जयपूरसाठी. त्या रस्त्यामध्ये त्याला फिट आलं, त्यांनी गाडी साईडला घेतली. पाठीमागून येताना एक भोसले कुटुंबाची एक गाडी होती, त्यांनी येताना ती गाडी त्याच्याकडून कंट्रोल नाही झाली. 4 व्हीलर असून त्या भोसल्याची, अजिंक्य काही तर भोसल्याचं नाव आहे. भोसले कुटुंबाच्या ती गाडी कंट्रोल नाही झाली, त्या बसला जाऊन धडकली. त्या 4 व्हीलरच्या त्या गाडीचा फक्त हेडलाईट तुटला. हेडलाईट तुटला, तो त्याला फिट आली सचिन सोनकांबळेला. जसा तसा तो सावरला. तिथल्या प्रवाशांनी, बसच्या प्रवाशांनी पोलीस प्रशासनाला फोन लावला. घटनास्थळी पोलीस प्रशासन आले. अजिंक्य आणि त्या भोसलेला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले. लक्ष्मी ट्रॅव्हल्सचे मालक हे पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी 40,000 रुपये, ज्या गाडीची काही नुकसान झाले असन तर 40,000 रुपये नुकसान भरपाई केली. पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर सचिन सोनकांबळेचा मोबाईल घेतला. त्याला विचारलं, तुझं नाव काय आहे, तुझी जात काय? त्याने विचारलं, माझं नाव सचिन सोनकांबळे आहे, माझी जात, मी बौद्ध समाजाचा आहे, जय भीम समाजाचा एक माणूस आहे. त्याचा मोबाईल हिसकवला. त्याच्या मोबाईलमध्ये भीमा कोरेगावच्या ठिकाणी ज्या विजय स्तंभाला वंदन करत असताना निळ्या फेट्यामध्ये त्यांनी तो फोटो पाहिला. त्यांना तो सण झाला नाही भोसल्याला. त्यांनी त्याच्या गाडीमध्ये टाकलं, गाडीमध्ये नेलं आणि त्याच्या जो तिथं कुठला तो सरपंच आहे, हे जातीवादी लोक, भोसले कुटुंब, त्या गावातल्या लोकांना त्याला घेऊन त्यांच्या गावामध्ये गेले. 5-6 घंटे त्याला बेदाम मारहाण केली. बेदाम मारहाण करून त्याला त्या गाडीत उचललं. ज्या लक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या त्या ठिकाणी त्या गाड्या पार्किंग होतात त्या ठिकाणी त्याला फेकून दिलं. 28 तारखेची घटना आहे, किती निंदनीय आहे. आणि 30 तारखेला त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माहीत पडलं सदर सचिन सोनकांबळे हा कोमात गेलेला आहे. कोमात गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांना कळवलं. अरे, गरीब घरातले त्याचे आई वडील नांदेडहून जसे जसे पुण्यामध्ये आले आणि आज 11 तारखेला त्या भावाचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर गुन्हा नोंद करायचा म्हणून त्याचे आई बाप, गरीब 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 घरातले लोक, शेतकरी, कष्टकरी माणूस, सचिन सोनकांबळेचे आई वडील, धोत्रामधले, लुगड्यामधले मायबाप पोलीस स्टेशनला जायला लागले. तर पोलीस स्टेशन त्यांच्यावर कारवाई करत नाही. म्हणता तुम्ही या पोलीस स्टेशनला जा, तुम्ही त्या पोलीस स्टेशनला जा. काय दयनीय अवस्था करून ठेवली महाराष्ट्रामध्ये. आंबेडकर समाजाच्या पोराच्या हातातला मोबाईल हिसकून जेव्हा तुम्ही त्याच्या जातीचे, धर्माचे फोटो पाहता, अहो एवढं मारहाण करता. अद्याप गुन्हा दाखल नाही. 11 तारखेला त्याची डेड बॉडी झालेली, माणूस कोमामध्ये मेलाय. 28 तारखेपासून 11 तारखेपर्यंत 15-12 दिवसाचा कालावधी लागलेला आहे. काय अवस्था करून ठेवली. मी समाजाला विनंती करतोय, बघा खुल्या डोळ्यांनी. नांदेडमध्ये अशीच परिस्थिती झालेली आहे. प्रेम प्रकरणामध्ये आपल्या समाजाच्या पोराला मारलं आणि आजही आपल्या समाजाच्या पोराला मारलं. समाजाला विनंती करतोय, सर्वांना एकत्र या. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान.